साठी प्रार्थना केल्याबद्दल खूप आभारी आहे. सकाळी सकाळी कुणीतरी आपल्या परिवारासाठी जेव्हा प्रार्थना करतो ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण झोपेतून उठतो म्हणजे तो एक नवीन जन्म देवाने दिलेला असतो आणि त्यावेळेस आपल्याला आपल्यासाठी कुणीतरी प्रार्थना करते, खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज 20वं तत्व याच्यातून म्हणजे बोलताना मला खूप आनंद होत आहे. परत एक वार मागच्या वेळेस पण खूप चांगला टॉपिक मला मिळाला होता, उत्पत्ती. खूप सुंदर होता की ज्याच्यातून आपण सगळे शिकलो आणि मी स्वतः पण अभ्यास करता करता बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या. आज शब्दाविषयी आपण शिकणार आहोत. शब्दात याच्यामध्ये असं गहन बऱ्याच गोष्टी, बरीच वचनं दिलेले आहेत. 10 आज्ञेमध्ये पण शब्दाचा उल्लेख केलेला आहे. पण त्या 10 आज्ञेमधला पण जे गहनता आहे त्या आज्ञेमधली, ती आज आपण शिकणार आहोत. आपण केव्हा कधी कधी प्रवास करत असतो. मी टॉपिकला सुरू करण्याआधी पुन्हा एक वार मी सुजयचे आभारी आहे. सुजयनी पास्टर सुजयनी मला कॉन्टॅक्ट केला आणि पुन्हा एक वार मला ही संधी दिली आणि तिन्ही ऑफिसर साऊथ महाराष्ट्राचे सर्व पाळक वर्ग आणि तुम्ही सर्व आमच्यासाठी जसं काय आमच्या फॅमिली मेंबर आहोत. बरेच दिवस आम्ही तिथे काम केले. आणखीन सर प्रेसिडेंट होते तेव्हा पण आपण चांगल्या मीटिंग्स आपल्या होत होत्या आणि देवानी त्याचं कार्य आपल्याकडून त्या भागातून करून घेतलेलं आहे, म्हणून त्याचे आभारी आहोत. पुन्हा एक वार सुजय मला तो इन्व्हाइट केल्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे. जेव्हा आपण बसमध्ये ट्रॅव्हल करतो किंवा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो किंवा कुठे बस स्टॉपला कुठे इकडे तिकडे जाताना आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांशीच आपली काय होते, भेट होते. आणि मग ते विचारतात, तुम्ही ख्रिस्ती का? हा, मी ख्रिस्ती. तुम्ही ख्रिस्ती का? हो, मी ख्रिस्ती. मग सेकंड क्वेश्चन असतो की तुम्ही कोणत्या डिनॉमिनेशनचे? तुम्ही कोणत्या डिनॉमिनेशनचे? माझा स्वतःचा अनुभव आहे, तुमचाही असेल की तुम्ही कोणत्या डिनॉमिनेशन. मग आपण सांगतो 7 डे ऍडव्हेंटिस्ट. बऱ्याच काही काही लोकांना 7 डे ऍडव्हेंटिस्ट माहिती असतं. 7th डे म्हणजे काय? 7वा दिवस. का असे का बोलतात? कारण सर्वांना रविवार हा सगळ्यांना माहितीये. जगामध्ये सगळीकडे माहितीये की रविवारी हाच काय आहे, प्रार्थनेचा दिवस आहे, चर्चचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. पण हा जो आहे 7th डे, या शब्दाबद्दल खूप थोड्या लोकांना माहित आहे. आणि मग त्यांचे प्रश्न सुरू होतात. शब्दात दिवस म्हणजे काय? शब्दात दिवस का पाळावा? शब्दाचा उद्देश काय? तो कोणी बनवला? तो कधी बनवला? आणि कोणासाठी बनवला? खरा शब्दात कोणता? कोणत्या दिवस शब्दात पाळला पाहिजे? काय काय लोक शनिवारी प्रार्थनेला जातात, आपलेच लोक. पण जे खूपच सुशिक्षित आहेत, ते बायबलचं शिक्षण घेतलेले आहेत, त्यांनी वचन वाचलेले असतात, त्याच्यामुळं शब्दात हा काय हे माहिती असतं. पण ते पण अर्धवट ज्ञान असतं. पण काही काही लोक एक लग्नासाठी बाप्तिस्मा घेतात किंवा काय कोणत्या कारणाने बाप्तिस्मा घेतात किंवा पास्टर लोक बायबल स्टडी देतात आणि त्याच्यामुळे माहिती होतं. पण जे एक गहनता ह्याच्यामध्ये आहे शब्दाच्या, ती ती जी गहनता ते अजूनपर्यंत त्या व्यक्तीला माहित नसते. आणि त्यालाही प्रश्न, त्या आपल्या ऍडव्हेंटिस्ट माणसालाही हे जे मी प्रश्न सांगितले की शब्दात दिवस का पाळावा, उद्देश काय, याची माहिती नसते. आणि त्याच्या पण डोक्यात पण ती व्यक्ती बोलून दाखवत नाही. कारण मी तर बाप्तिस्मा घेतलाय आणि मी तर ख्रिस्ती आहे, मी तर 7 डे ऍडव्हेंटिस्ट आहे. पण ह्या ज्या गोष्टीचं एक अर्धवट ज्ञान असतं ते फक्त तो झाकून ठेवतो, ते माहिती करून घेण्याचं प्रयत्न करून घेत नाही. तर आता हा आठवडाभर आपण हे शिकणार आहे. कदाचित आपल्यालाही काही काही गोष्टी त्याच्यामधून माहिती नसतील. जशा उत्पत्ती मधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या, तसंच ह्या गोष्टी आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हे आठवडाभर मीही शिकणार आहे, तुम्ही शिकणार आहोत ना. शब्दात म्हणजे काय? शब्दाची जी तत्वे आहेत
देवाच्या वचनामधून, देवाचं स्पष्ट वचन, जसं उत्पत्ती 2 दुसरा अध्याय 1 ते 3 वचन, आठवड्यातील पहिले 6 दिवस पृथ्वी निर्माण केल्यानंतर महान देवाने 7व्या दिवशी विश्रांती घेतली. आणि हा जो दिवस आहे, यामुळे त्या दिवशी देवाचा काय झाला, 20वा दिवस किंवा शब्बात दिवस असे या दिवसाला काय बसला, शिक्का बसला. कारण शब्बात म्हणजे विश्रांतीचा दिवस. आता फॉर एक्झाम्पल, एका व्यक्ती जन्मते आणि जो तो जन्मदिवस असतो, तो दिवस त्या व्यक्तीचा काय होतो, बर्थडे असतो त्या दिवशी. आणि त्याच दिवशी वर्षानुवर्ष आपण काय करतो, त्या व्यक्तीचा बर्थडे सेलिब्रेट करतो. तो दिवस बदलू शकत नाही. तो दिवस, बर्थडे डेट हा प्रत्येक माणसाची तीच असते. म्हणून जेव्हा देवाने 7व्या दिवशी विश्रांती घेतली, तेव्हा तो दिवस त्याचा 20वा किंवा शब्बात दिवस बनला. ज्या दिवशी देवाने पृथ्वी निर्माण केली आणि विश्रांती घेतली, तो दिवस हा शब्बात दिवस बनला. म्हणून 7वा दिवस हा नेहमीच काय आहे, देवाचा शब्बात दिवस असा पाहिजे. तुम्ही तुमचा वाढदिवस ज्या दिवशी जन्माला आला होता त्या दिवशी बदलून, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला नाही अशा दिवशी तुम्ही बदलू शकता का? नाही. तसेच तुम्ही देवाच्या 20व्या दिवसाला आपण बदलू शकत नाही. त्या दिवशी त्याने विश्रांती घेतली, म्हणून 7वा दिवस अजूनही देवाचा 20वा दिवस आहे. एदेन बागेमध्ये देवाबरोबर आदाम आणि हवा याने आपल्या नंदनवन गृहाचा शोध घेतला. खूप सुंदर होतं सगळं काही, सृष्टी सौंदर्य चित्तथरारक, सर्व अवर्णनीय होते. आणि उत्पत्ती कार्याच्या 6व्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी हळूहळू सूर्यास्त होत असताना आणि आकाशात तारे दिसायला लागले असताना आपण निर्माण केलेले सर्व काही देवाने पाहिले आणि ते बहुत चांगले आहे. उत्पत्ती 1 अध्याय 31वे वचन जर आपण पाहिले, ते खूप चांगलं होतं असं देव म्हणतो. अशा प्रकारे आकाश, पृथ्वी आणि त्यातील सर्व वस्तुगण निर्माण करून देवाने आपले उत्पत्ती कार्य समाप्त केले. उत्पत्ती 2 अध्याय 1 वचन. नुकतंच निर्माण केलेलं हे जे सुंदर जग देवाने मानवाला दिले, त्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ देणगी देवाने या निर्माण केलेल्या नवीन दाम्पत्याला दिली, ती म्हणजे त्यांच्या बरोबर असलेला एक वैयक्तिक संबंध होय. त्याचप्रमाणे एक विशेष असा कृपा प्रसाद, त्यांचं सहजीवन आणि उत्पन्नकर्त्याबरोबर त्यांची हितगुज करण्याचा विशेष दिन शब्बास देवाने त्यांना दिला. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आदाम, हवा आणि शब्बात केव्हा निर्माण झालं, हे आपण या इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं. आपण आता दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत की शब्बात हा एक प्रश्न नेहमीच पडतो. उत्पत्तीच्या वेळेस शब्बातचा उल्लेख देवाने केलेला आहे. हा शब्बात हा फक्त उत्पत्तीपुरताच मर्यादित आहे का? फक्त जुन्या करारापर्यंतच मर्यादित आहे का? नाही. शब्बात हा पिढ्यानपिढ्या जगाचा नाश होईपर्यंत आणि इव्हन स्वर्गामध्येही आपण पाहणार आहोत शब्बात. कारण हा शब्बात देवाने जग उत्पन्न केले, विश्वाची निर्माती केली, आदाम हवे आपल्याला निर्माण केलं आणि तेव्हापासून आपण काय चर्चेस उत्पन्न झाले. आणि हा जो बेसिक पाया आहे किंवा शब्बात हा एक फाउंडेशन आपण त्याला म्हणू, आपल्या उपासनेचा पाया आहे. देवाची उपासना करण्यामध्ये शब्बात काय आहे, प्रमुख आहे. उत्पत्तीचं स्मारक आपण म्हणू शकतो शब्बाताला. उत्पत्तीचे स्मारक याने आम्ही देवाची भक्ती उपासना का करावी, याचं कारण काय,
तर देवाने सृष्टी निर्माण केली आणि त्याची आपण उपासना केली पाहिजे. देवाने तिथं सांगितले की ह्या दिवसाची तुम्ही आठवण ठेवा. सो म्हणून आपल्या उपासनेचा पाया काय आहे? उपासनेचा पाया शब्बात हा आपल्या उपासनेचा पाया आहे. ख्रिस्त्या नात्याने आपली काय जबाबदारी आहे? काय जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण कशा प्रकारे पाळतो, कशा प्रकारे पाळली पाहिजे? उपासनेचा पाया आताच मी सांगितलं काय आहे? शब्बात आहे. कारण हे महान सत्य दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रथेमध्ये हे सब्बाताचे जे एक तत्व आहे शिकवले नाही. ईश्वरी भक्तीतील खरा पाया केवळ शब्बात दिवसाच्या भक्तीमध्ये नाही, परंतु निर्माण करता आणि निर्माण केलेले यांच्यामध्ये स्पष्ट फरक करणाऱ्या सर्व भक्तिमान आहे. आणि हे सब्बाताचं महान सत्य कदापिही लुप्त होणार नाही. जे पुष्कळ लोक आर्ग्युमेंट करतात, पुष्कळ असे दुसऱ्या डिनॉमिनेशनचे लोक म्हणतात, अहो तुम्ही काय शब्बात पाळता? येशू ख्रिस्तावरती खेळला गेला आणि त्याच्याबरोबर हे सगळं ह्या ज्या जुन्या होत्या गोष्टी निघून गेल्या आणि रविवारी हाच खरा दिवस आहे. बरेचसे लोक आर्ग्युमेंट करतात, परंतु हे जे जुन्या उत्पत्तीच्या वेळेस 6 दिवस देवाने कष्ट केलं आणि 7वा दिवस हा काय राखून ठेवला आणि त्याने विश्रांतीचा दिवस त्याला शब्बात हा शब्द वापरला गेला. आणि हा शब्बाताचं सत्य आपण इतर लोकांना सांगणं ते काय आहे, केव्हा सुरू झालं, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून ख्रिस्ती या नात्यानं ही आपली जबाबदारी आहे. एक गहन सत्य आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. नाव आता या शब्बाताच्या दिवशी देवाने 3 महत्वाची कृती केल्या. 3 महत्वाच्या कृती केल्या. पहिली महत्वाची गोष्ट मध्ये देवाने शब्बात दिवशी विसावा घेतला. आता हा विसावा शब्दाचा खूप आपण वेगळ्या तऱ्हेने त्याचा अर्थ घेतो. सरांचा एक मित्र तो त्या दिवशी शब्दात दिवशी नेहमी झोपून राहायचा आणि तो हे सर विचारायचे त्याला की अरे काय तू नेहमी शब्दात दिवशी चर्चला जायचं, भक्ती तू झोपूनच राहतो. तो म्हणतो हा देवाने सांगितले विश्रांती घ्यायला, त्या दिवशी मी विश्रांती घेतो, म्हणजे आपलं पाप पण घडत नाही आपल्या हातून, मी फक्त झोपून जातो. काही लोक शब्दशः त्याचा अर्थ घेतात. 7व्या दिवशी देवाने विश्रांती घेतली आणि श्रम परिहार केला. निर्गम 31:17 मध्ये सांगितले आहे. त्याला ही विश्रांती आवश्यक होती म्हणून त्याने घेतली का, हा प्रश्न आहे. कष्ट आणि विश्रांती, खरंच देवाने रात्रंदिवस तिथं विटा घेतल्या आणि हे घर बांधली किंवा झाडं बनवली, समुद्रातील पाणी बनवलं, जे काही सृष्टी तारे वगैरे सगळं जे बनवलं त्याच्यासाठी देवाने स्वतः कष्ट करावं लागलं का? त्यानं त्याच्या शब्दाने बनवलं. हा शब्दशः जो आपण अर्थ घेतो की शब्दात दिवशी विश्रांती घेणे, ह्या क्रियापदाचा शब्दशः काय अर्थ आहे? याचा अर्थ कामकाज थांबविणे. उत्पत्ती 8वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये बघा तुम्ही, इथे कामकाज थांबविणे असा आहे. थकल्या भागल्यामुळे विश्रांती हा अर्थ देवाची विश्रांती असा होत नाही, परंतु पूर्वी करत असलेली जी कामं थांबवणे, याला विश्रांती इथं म्हटलेलं आहे देवाने. शब्दशः खूपच कष्ट केलं, शेतामध्ये खणलं, गवत काढलं किंवा काहीतरी खूप कष्टाचं अंग मेहनतीचं काम केलं आणि मग ते विश्रांती घेतलं, हा अर्थ विश्रांतीचा नाही. जे तुम्ही काम करत होतात, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या कामातून ते काम बंद ठेवून त्याला विश्रांती असं म्हटलेलं आहे.
असा विश्रांतीचा अर्थ देवाला म्हणायचा आहे की तुम्ही जे काही खूप 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 जे काही काम करता त्याच्यातून बाहेर निघा त्या दिवशी. म्हणून हे जे ग्रॅमॅटिक जो एक अर्थ शब्दाचा विश्रांती म्हणजे जे काही हे आहे काम करणं आणि खूप थकलं म्हणून ते गप्प बसणं असं नाहीये. जे काय व्हॉट एव्हर तुम्ही काम करत असाल त्याच्यातून विश्रांती घेणं त्याला देवाची विश्रांती म्हटलं जातं. पूर्वी करत असलेले काम थांबवणे म्हणजे शाब्बात. मानवाने विसावा घ्यावा या अपेक्षेने देवाने विसावा घेतला. देवाने विसावा का घेतला की जी गोष्ट तो कित्ता घालून प्रत्येक गोष्टीत प्रभुभोजनाच्या विधीमध्ये त्यांनी कित्ता घातला. आपल्याला शिष्यांचे पाय धुतले पुसले आणि आपल्यालाही तेच करायला सांगितलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे देवाने स्वतः करून दाखवल्या. स्वतः त्याने आंधळ्यांचे प्रार्थना केली आणि आंधळ्यांना डोळे आले, प्रार्थना केली. स्वतः त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळे माठ पाण्याने भरा म्हणजे मी त्याच्यावर चमत्कार करेन. त्यांनी लाजारसाला कबरेतून उठवलं, बोलवलं. ते लोकांना सांगितलं की तुम्ही हे बाजूला करा, सांगितलं त्यांना हे. आणि मग त्यांनी तिथे चमत्कार केलेले आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की देवानं स्वतः करून दाखवल्या आणि ते सांगितलं की तुम्ही हे करा, मी जे केलं ते तुम्ही करा. मानवाने विसावा घ्यावा या अपेक्षाने देवाने विसावा घेतला आणि मानवाने हा कित्ता गिरवावा म्हणून ते आपल्यासाठी एक उदाहरण घालून दिलेलं आहे. निर्गम 20:11 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मानवाने हा कित्ता गिरवावा आणि हे त्यासाठी त्याने हे उदाहरण घालून दिलेलं आहे. तर जी कृती केली ती पहिली कृती कोणती? त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली. जे 6 दिवस जे काय त्याने केलं त्याच्यापासून त्यांनी विश्रांती घेतली. म्हणजे ते जे आहे ते बंद झालं. 6 दिवस केलं आणि इथं हा फुल स्टॉप आहे. 7व्या दिवशी फुल स्टॉप आहे, काम संपवलेलं आहे म्हणजे तो सब्बात. दुसरी कृती कोणती केली सब्बात त्या दिवशी? देवाने शब्बात दिवसाला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. आशीर्वाद देणे म्हणजे काय हो? तुझं चांगलं हो, सुखी राहा, तू आनंदित राहा, त्याला आशीर्वाद. तुझी भरभराट होऊ दे, ह्याला आशीर्वाद म्हणतात. ह्या शब्दाला देवाने आशीर्वाद दिला. देवाने शब्दात दिवस केवळ स्थापिलाच नाही तर त्याला आशीर्वाद दिला. 7व्या दिवसाचा आशीर्वाद याद्वारे हे जाहीर करण्यात आले की ते दैवी उपकाराचे वैशिष्ट्यपूर्ण कृत्य असून त्याद्वारे त्याच्या निर्माण केलेल्या प्राण्यांना त्यांनी आशीर्वादित करण्यात आला. आशीर्वाद दिला ह्या दिवसाला. कोणी माणूस त्या दिवसाला आशीर्वाद देऊ शकत नाही किंवा दुसरे कुठलाही अगदी चमत्कार करणारा बाबा त्या दिवसाला आशीर्वाद देऊ शकत नाही. देवाने स्वतः ज्यानं विश्व निर्माण केलं त्यानं त्या दिवसाला आशीर्वाद दिला. म्हणजे तो दिवस किती महत्वाचा आहे, तो दिवस किती महत्वाचा आहे. म्हणून दुसरी जी कृती केली ती देवाने त्या दिवसाला 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला. तिसरी कृती जी देवाने केली, देवाने शब्बात दिवस पवित्र ठरवला. कधी कधी आपल्याला विचार पडतो की आशीर्वाद आणि पवित्र याच्यामध्ये काय काय फरक आहे? काय ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत? नाही. आशीर्वाद आणि पवित्र ठरवणे याच्यामध्ये खूप फरक आहे. पवित्र ठरवणे, एखादी गोष्ट अपवित्र की देवाने स्वतः तो जो दिवस आहे शुद्ध असा ठरवला. शुद्ध सगळ्या गोष्टीपासून तो एक वेगळा असा दिवस आहे, त्याला पवित्र ठरवले. काहीतरी पवित्र करणे म्हणजे त्यांना पावित्र्याचे रूप देणे किंवा पवित्र म्हणून किंवा पवित्र कार्यासाठी राखून ठेवणे होय. पवित्र कार्याला अर्पण करणे होय. काही लोक तीर्थस्थान वगैरे इकडे जातात का तर ती घरीच बसून काय हिंदू पीपल
ते पायी चालत जातात पंढरपूरला जातात. का का जातात बरं एवढ्या लांब? कारण त्यांची मनाची हे आहे की ती जागा, ते मंदिर, ते काय आहे, पवित्र आहे. त्या ठिकाणीच फक्त देव आहे, दुसरीकडे कुठे देव नाही, असं त्यांची एक मनाची हे असते. म्हणून ते काय करतात, पायपीट करून, पायात चप्पल न घालता ते चालत जातात. आपला तर देव घर बसल्या त्या दिवसाला त्यांनी पवित्र केलेलं आहे. घर बसल्या आपण त्या देवाची काय करू शकतो, भक्ती करू शकतो. म्हणून देवाने तो दिवस काय केला, 7वा दिवस पवित्र केला, पवित्र ठरवला. त्याचं महत्व समजा की देवाने स्वतः त्याला आशीर्वाद दिला. देवाने स्वतः तो दिवस काय केलेला आहे, पवित्र असा केलेला आहे. सर्व कामापासून त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली. आणि म्हणून देवाने 7व्या दिवसाच्या शब्बाताला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र ठरविला. आणि हे सगळं त्याने स्वतःसाठी केला का, त्याला गरज होती म्हणून केली का, की आता मी एवढे दिवस 6 दिवस एवढं कष्ट केले म्हणून हे विश्रांती ही माझ्यासाठी खूप आवश्यकता आहे, मी थकलो भागलो, मला घाम यायला लागले म्हणून ते केलं का? नाही. 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र त्यातील सर्व काय निर्माण केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली आणि त्या दिवसाला शब्बात हे नाव दिलं. त्या दिवसाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला. ते कशासाठी, कुणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी हे केलेले तो दिवस, एक दिवस आयुष्यातला. आणि आपण अनुभव घेतला पाहिजे त्या दिवसाचा पवित्र आपण अनुभव घेतला पाहिजे. त्याच्या पवित्र मंदिरामध्ये जाऊन चांगली कृत्य करून, त्या दिवशी चांगल्या गोष्टी करून आपण त्या दिवसाचे जे एक महत्व आहे, त्या दिवसाचे एक महत्व आहे, त्या दिवसाचा जो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आपण आत्मसात केला पाहिजे त्या दिवशी. त्याचबरोबर आपल्या प्रियजनांना आणि इतर लोकांना त्याचा श्वास दिला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आता आपण थोडस पुढे जाऊ. सगळ्याच गोष्टी आपण कव्हर करू शकणार नाही, पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीमध्ये गहनता आहे, त्या गोष्टी आपण 10 आज्ञामध्ये. कोणती आज्ञा आहे बरं सबाताची? चौथी आज्ञा काय आहे? सबाताची. 10 आज्ञामध्ये सर्व आज्ञा महत्वाच्या आहेत. एक आज्ञा मोडली तरी आपण पापी आहोत आणि देवाच्या शिक्षेला पात्र आहोत. या सगळ्या आज्ञा पाळल्या पाहिजे. पण शब्बात दिवसाची जी एक आज्ञा आहे ती चौथी, जी जशी काय ती सेंटरला आहे, 10 आज्ञाच्या मध्ये आहे. जसं काय, या आज्ञेशी वरच्या 3 आणि खाली राहिलेल्या 4 अशा आज्ञेला एक महत्व आलेलं आहे या मधल्या आज्ञेमुळं. आणि ही आज्ञा काय सांगितलेली नाही, ही आज्ञा जी आहे ते बाकीच्या आज्ञापासून खूप खूप वेगळे आहे. हे कधी आपण विचार करत नाही. आपण नेहमी 10 आज्ञा वाचतो, शब्बाताची आज्ञा वाचतो. शब्बात दिवसाची आठवण ठेवून, आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा. आठवण ठेवणे म्हणजे काय? जे आपल्याला आधी माहिती आहे, आधी गोष्ट आहे, त्याची आपण आठवण ठेवतो. वाढदिवसाची आठवण आपण दरवर्षी साजरा करून आठवण ठेवतो. म्हणजे हे जी गहनता आहे याच्यामध्ये बघा, म्हणजे की हा आहे, हे फक्त जेव्हा 10 आज्ञा मोशेला देवाने दिल्या तेव्हा ही गोष्ट घडलेली असं नाही. त्यावरून स्पष्ट होते की शब्बाताची स्थापना सिनाय पर्वतावर प्रथमच झाली नाही. जेव्हा मोशेला आज्ञा दिल्या तेव्हाही शब्बाताची स्थापना झाली असं नाही. हे तेव्हाच आहे, प्रूफ आहे या 10 आज्ञेमध्ये. आठवण ठेवा म्हणून सांगितली, म्हणजे ते झालेलं आहे आणि त्याची आठवण आपण ठेवायचे. हे देवाचं वचन आपल्याला सांगतंय की सब्बात हा जुना नाही, नवा नाही, तो कायमचा सारखाच आहे. शब्बाताची स्थापना सिनाय पर्वतावर प्रथमच झाली नाही. त्या शब्द रचनेवरून आठवण ठेवा, असे दिसते की शब्बाताची स्थापना त्याच्या अगोदर झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर इतर आज्ञा दर्शवितात की उत्पत्त कार्याच्या वेळी ही स्थापना झाली.
उत्पत्तीचे स्मारक हा शब्बात आहे, शब्बाताचे पालन करणे. आणि त्या शब्बाताच्या द्वारे विश्रांतीचा आणि उपासनेचा काळ याविषयी स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे ह्या 10 आज्ञेमधून. आणि देव आणि त्याचे कार्य याच्यावर चिंतन आणि मनन करण्यास मार्गदर्शन होते. केवळ ही एक आज्ञा, एक सार, 10 आज्ञेचं सार हे महत्वाचे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण ह्या 10 मधली 4थी आज्ञा पाळतो, ही आज्ञा पाळतो म्हणजे काय? देवानं केलेलं 6 दिवसाचं त्याचं कृत्य याच्यावर आपण विश्वास ठेवतो. देव एक आहे याला आपण स्वतः साक्षीदार असे होतो. आणि केवळ या गोष्टीमुळे आपण मूर्तीपूजेपासून ऑटोमॅटिकली आपण मूर्तीपूजेपासून अलिप्त राहतो. जेव्हा आपल्याला हे साब्बात आपण विश्वास ठेवतो, जेव्हा आपण देवाच्या करणीवरती विश्वास ठेवतो आणि हाच खरा परमेश्वर आहे असं जेव्हा आपण आपल्या स्वतःला सांगतो, ऑटोमॅटिकली आपल्यामधील सैतान जो ऑटोमॅटिकली बाजूला निघून जातो आणि आपण मूर्तीपूजेपासून बाजूला होतो. इतर खोट्या देवापेक्षा हा देव वेगळा आहे या सब्बात पाळण्यावरून, सब्बातच्या एक्सप्लेनेशन वरून आपल्याला कळते. सब्बात हा दर्शवितो की आपला हा देव एकच आहे आणि हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे. खऱ्या देवावरील आपली निष्ठा आणि त्याची खूण शब्बात पालन यावरून दर्शविले जाते. उत्पन्न करता आणि आपला जो एक किंग ऑफ द वर्ल्ड या नात्याने त्याचे सार्वभौमत्व मान्य केल्याची ती खूण आहे. कोणती खूण आहे? शब्बात. आणि शब्बात पाळणे आणि शब्बात पाळणारा हा काय आहे की देवाचा तो साक्षीदार असा आहे. देवाच्या नियमशास्त्राचा शिक्का या नात्यानं एक शिक्का मारला जातो एखाद्या व्यक्तीचा, ते स्टॅम्प असतो. त्या स्टॅम्प मधून त्या शिक्क्याचा जो सत्ताधारी आहे त्याचा हुद्दा आणि त्याचे अधिकार क्षेत्र हे मान्य होतात त्या छोट्याशा शिक्क्यावरून. हुद्द्याचा अधिकृत शिक्का दस्तऐवजाचे आणि महत्व कायदेशीरित्या बंधनकारक असल्याचे दर्शवण्यासाठी हा शिक्का वापरला जातो. आणि हा शब्बात हा काय आहे? शिक्का आहे. हा शिक्का कोण आहे? देवाचा आहे. तो सत्ताधार आहे, त्याचं नाव आहे, त्याचा हुद्दा. त्याचा हुद्दा कोणता? की तो पृथ्वीचा निर्माण करताय. जसं काय हा सब्बात काय आहे? शिक्का असा आहे. 10 आज्ञामधील केवळ याच आज्ञेमध्ये खऱ्या देवाला नाव देऊन ओळखण्यात आलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? तुझा देव परमेश्वर. तुझा देव परमेश्वर. त्याचा हुद्दा काय? ज्याने निर्माण केले तो निर्माण करता. त्याचा मुलूक कोणता? आकाश आणि पृथ्वी. निर्गम 20:10 आणि 11 वचन. कोणाच्या अधिकाराने 10 आज्ञा देण्यात आलेल्या आहेत? हे केवळ 4थ्या आज्ञेमध्ये दर्शवले असल्या कारणे त्या आज्ञेमध्ये देवाचा शिक्का, स्टॅम्प समाविष्ट आहे की तोच काय आहे? आपला निर्माण करता असा आहे. अजून एक पॉइंट मी घेऊन मग उद्याला आपण हे करू की सिनाय पर्वतावरती ह्या आज्ञा दिल्या. इस्रायल लोकांनी मिस्र देश सोडल्यानंतर बऱ्याच घटना आणि बऱ्याच गोष्टीला इस्रायल लोकांना सामोरं जावं लागलं मिस्र देश सोडल्यानंतर. आणि त्या धडपडीमध्ये त्यांना चालत जाणं आणि ते बऱ्याच गोष्टी त्यांची जे एक सारखी कुरकुर मोशे विरुद्ध या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांचं जे जीवन होतं ते कष्टमय, त्यांना सब्बात पाळणे काय झालेले कठीण झालं होतं. आणि त्यांची तिथून मिस्रातून सुटका झाल्यानंतर लवकरच बऱ्याच गोष्टी चमत्कारिक अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि 10 आज्ञेची जाहीर घोषणा याद्वारे 7व्या दिवसाची आज्ञा परत त्यांना जसं काय एक बूस्ट म्हणून मिळालेली आहे. ह्या ज्या पिरियड मध्ये मिस्र देशातून त्यांची सुटका झाली
तेव्हा त्यांना बरेच कष्ट सहन आणि ह्या कष्टाच्या याच्यामध्ये थोडासा विसर पडला त्यांना. पण जेव्हा या 10 आज्ञा दिल्या गेल्या आणि ही आज्ञा देवाने मध्ये घातली आणि आठवण करून दिली की साबात पाळणं किती महत्व आहे, त्या शब्बात याच्या आज्ञा पालनाचं त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे त्याची आठवण देवाने त्यांना करून दिली. देव इथंच आपण थांबू आणि उद्याला परत आपण पुढच्या भागामध्ये जुन्या करारामधील शब्बात आणि नवीन करारामधील शब्बाताचा जो उल्लेख आहे आणि त्या गोष्टीचा आपण अभ्यास पुन्हा एक वार करणार आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देव. हॅव अ गुड डे.